आज आपण बनवूया सावजी पद्धतीने एक मसाला। त्यासाठी इथं मी 10 अंडे घेतलेले आहे। इथं खोबरं आणि कांद्याचं भाजून वाटण केलेलं आहे मी तयार। हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट आहे, ते पण वाटण केलेले आणि मसाले। आपण आता अंड्यांना असं टूथपिकने मध्ये टोचून घेऊ, कारण की जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित जाईल। तेल, सावजी अंडा मसाला त्यासाठी मी तेल इथं थोडं जास्त घेतोय। तेजपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, मसाल्यांचं वाटण व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण तेल सुटोस्तर। आपण आता खोबरं आणि कांद्याचं वाटण घालून घेऊ। ग्रेव्ही व्यवस्थित परतून घेऊ तेल सुटोस्तर। ग्रेव्ही आपली छान अशी परतून झालेली, तेल पण सुटलेले। आपण आता त्यात मसाले घालून घेऊ। कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, चिकन मसाला, हळद, गरम मसाला, किचन किंग, धना पावडर, मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता ग्रेव्हीत पाणी घालून घेऊ। थोडीशी एक उकळी येऊस्तर असंच आपण फ्राय करून घेऊ। चवीनुसार मीठ घेऊन उकळी घेऊ। 5 मिनिटं झालेले आपल्याला उकळी घेऊन। आपण आता त्यामध्ये अंडे घालून घेऊ। व्यवस्थित ग्रेव्हीत मिक्स करून घेऊ अंडे। आपण आता ग्रेव्हीसाठी अजून पाणी घालून घेऊ आणि 10 मिनिटं असंच आपण त्याला शिजवून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले। कोथिंबीर, आपली सावजी अंडा करी रेडी, आपण सर्व करून घेऊ। बाजरीच्या भाकरीसोबत ही ग्रेव्ही, ही अंडे खाऊ शकता।